विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून मवियामध्ये सध्या रस्सीखेच सुरू असल्याचं कळतंय। विधान परिषद संख्याबळानुसार काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळावं, तर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ही आग्रही भूमिका मांडली आहे। सध्या विधान परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत आणि शिवसेना युबीटीनं विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावर दावा करावा असं पटोले यांनी म्हटलंय। शिवसेना हा पक्ष मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा कॅन्डिडेट डिक्लेअर केला पाहिजे। त्याचप्रमाणे वरच्या सभागृहामध्ये परिषदेमध्ये काँग्रेसचे जास्त आमदार आहेत, तिथं आम्ही आमचा विरोधी पक्ष नेता करू आणि सामंजस्यानं या राज्याच्या भ्रष्ट आणि महाराष्ट्राला रोज काळीमा लावणाऱ्या या सरकारला घेराबंदी कशी करता येईल याच्यावरचं प्लॅनिंग आम्ही करतो आहे। त्यामुळे सामंजस्यानं हा विरोधी पक्ष पदाचा जो प्रश्न आहे तो आम्ही मात्र अंबादास दानवे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदी आहेत, त्यांना हटवून काँग्रेस बघा, एक विधिमंडळाच्या कामकाजातली जी काही परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्यांचा विरोधी पक्षाचा नेता असतो, ज्याचा बहुमतामध्ये असेल त्यांचा मुख्यमंत्री होतो। ही आमची परंपरा आहे आणि आपला नियम आहे। त्यामुळे त्याला कोणाला हटवा आणि कोणाला बसवा हा विषय त्याच्यात होऊ शकत नाही। महाविकास आघाडी तर या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, विधान परिषदेमधून आता मवियामध्ये अशा प्रकारे रस्सीखेच दिसते अध्यक्षपदावरून, काय नेमकं सगळं हे आता सध्या राजकारण सुरू आहे? विरोधी पक्षनेते पद हे नेमकं कुणाला जाईल याचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। अधिवेशनाचा पहिला दिवस तो उजाडलेला आहेच। या अधिवेशनात विरोधी पक्षनेतेपदी नेमकं कोण बसेल याची चर्चा आता महाविकास आघाडीच्या गोटात सुरू आहे। काँग्रेसने आपला स्टँड क्लिअर केलेला आहे की विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोधी पक्षनेता असावा, कारण त्यांची संख्या तिकडे जास्त आहे। तर विधान परिषदेत मात्र काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदी आमचा माणूस बसावा अशी काँग्रेसची आग्रही मागणी आहे। आता जर विचार केला तर सध्या विधान परिषदेत अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत, जे शिवसेनेचे आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत। त्यांचा जो कालावधी आहे तो ऑगस्ट पर्यंत आहे। अर्थातच नव्या सरकारमध्ये नवा विरोधी पक्षनेता हा दिला जाऊ शकतो, त्याच्यामुळे नव्या सरकारच्या कार्यकाळामध्ये ज्यांची संख्या जास्त आहे, म्हणजे काँग्रेसची संख्या ही विधान परिषदेत जास्त आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा दावा विधान परिषदेमध्ये काँग्रेसने केलेला आहे हे स्पष्ट आहे। त्याच्यामुळे जर रस्सीखेच झाली तर ती निश्चितपणे विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदावर होऊ शकते। विधानसभेत मात्र क्लिअर फील्ड देण्यात आलंय असं म्हणायला हरकत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला, कारण ठाकरे गटाची संख्या ही विधानसभेमध्ये जास्त आहे। त्याच्यामुळे ठाकरे गटाचाच एखादा नेता हा विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदी बसेल यात कोणतीही शंका आता उरलेली नाही। मात्र विधान परिषदेचा तिढा मात्र निश्चितपणे आणखीन वाढू शकतो। त्यातच विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आता हालचाली सुद्धा ठाकरे गटानं सुरू केलेल्या आहेत। यामध्ये आम्हाला विचारात घेतलेलं नाही किंवा एकंदरीत समन्वय समितीच्या बैठकाहून विरोधी पक्षनेतेपदाच्या बाबतीत चर्चा झालेली नाही असा सुद्धा सूर हा मवियामधून ऐकायला मिळतो आहे। त्यानुसार सुद्धा एका बाजूने नाराजी आहे असं सुद्धा ऐकायला मिळतं आहे। आणि हे सगळं असतानाच विधान परिषदेत मात्र विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा असावा अशी ठाम भूमिका आता काँग्रेसने जाहीर केलेली आहे। नाना पटोलेंनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेतेपदी न बसवता आता काँग्रेसच्या एखाद्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपदी विधान परिषदेत बसवावं अशी आग्रही मागणी आता काँग्रेस करताना दिसते। निश्चितच अर्थातच आता ही काँग्रेसची मागणी इतर दोन घटक पक्ष कशा पद्धतीने घेत आहेत हे सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र विरोधकांची संख्या कमी असल्यामुळे हे आवाज तरी निदान नेत्यांचे मोठे असावेत, विरोधक नेत्यांचे, हे जास्त गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।